नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक मंदिर दाखवेन जे टिळकवाडी एरियामध्ये आहे। बहुतेक जणांनी बघितलं असेल। मी इस्कॉनला इतकी वर्ष झाली याच रोडवरून येते जाते, कधी कधी या रोडवरून येते, पण मी कधीच बघितलेलं नाही आहे मंदिर। आणि आज सेकंड टाइम आले तर मला असं वाटलं की दाखवावं सगळ्यांना। इथे आल्यानंतर असं वाटतं ना की सगळंच विसरता, तुम्ही मागचं पुढचं सगळं विसरता। मला तरी असाच अनुभव आला इथे येऊन, खूप छान वाटलं। आता सध्या तरी कोण नाही आहे, मला टायमिंग वगैरे माहिती नाही आहे या मंदिरचा, मी पण आजच सेकंड टाइम आले। आणि कधी मी याबद्दल सोशल मीडियावरती किंवा काही फोटो व्हिडिओ वगैरे बघितलेला नाही आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट मूर्ती दाखवेन। तर ती मूर्ती बघा, इतकं छान आणि समाधान वाटेल ना तुम्हाला। तर मी सरप्राईज देईन कुठलं मंदिर आहे ते बघा, आज जाऊन दाखवेन तुम्हाला आधी, नंतर बाहेरून पण दाखवेन। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ॲड्रेस पण सांगेन मी तुम्हाला। तर हे आहे मंदिर, बघितला ही मूर्ती तुम्ही समोरून जर बघितला ना तर मला माहिती नाही काय होणार आहे तुमचं। इतके छान विग्रह आहे ते। आणि खरं तर मंदिर बंद आहे। मागच्या वेळी सुद्धा मी येऊन 5-10 मिनिट बसले, तोपर्यंत मंदिर बंद करून गेले ते, मला टायमिंग माहिती नाही आहे। तर हे मंदिर मी बाहेरून सुद्धा दाखवते। हे मंदिर दिसतं असं बाहेरून, श्री राधाकृष्ण मंदिर। आणि इथे छान शांतता आहे, ओळखला असेल काय एरिया आहे, ठीक आहे। तर मी ॲड्रेस सांगेन ना तुम्हाला की ॲड्रेस आहे, हे टिळकवाडीचं पोलीस स्टेशन आहे गुरुवार पेठात, आणि हे आपलं राधाकृष्ण मंदिर। हे बहुतेक मी ऐकले की गवळी समाजाचं एक मंदिर आहे, पण मला माहिती नाही हेच आहे की कुठलं, कारण इथे जो बोर्ड आहे ना तिथे नावं आहेत, बऱ्याच जणांची आडनावं गवळी आहेत, सचिन गवळी, भरपूर नावं आहेत, त्यामुळे मला असं वाटलं। या मंदिरच्या पाठीमागे शिवलिंग सुद्धा आहे, तर आता लोक येत आहेत। एकदम क्लियर कसं वाटलं तुम्हाला मंदिर, कॉमेंटमध्ये नक्की कळवा।